नैनानी अखेरचा निरोप घेत आहे. अनमोल आठवणी सोबतच्या हृदयात साठवत आहे. जे जे होईल शक्य ते नैनात जपणार आहे. असह्य मुख्य वेदनांचा मनी थेमान नाचत आहे. विरहाच्या जहार माझे काय चिरत आहे. तुझ्या हृदयाच्या पटलावर नाव माझं कोरून जात आहे. भेटशील कधी पुन्हा या आशेवर जगणार आहे. तुम्हाला दिलेल्या शब्दांना सत्यात उतरणार आहे. आलीच कधी आठवण तर पुन्हा तुमचे स्वागत आहे. मनाचे दार माझे तुमच्यासाठी सतत खुले राहणार आहे. अगदी गाडवे सर म्हणल्याप्रमाणे 3च मिनिटात उरकते, अगदी लवकरच, आणि सगळ्या शिक्षकांबद्दल सांगणार आहे. या 3 वर्षात खूप काही घडलं. खूप काही चांगल्या वाईट सगळ्या आठवणी मला आल्या, सगळे अनुभव मला आले. पण ते अगदी थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करेन. मी या शाळेमध्ये 8वीत पहिल्यांदा प्रवेश घेतला. जेव्हा मी पहिल्यांदा या शाळेत आले तेव्हा माझी पहिली ओळख ही एखंडे सरांसोबत झाली. आज ते आपल्यामध्ये नाही आहे. हीच एक मोठी दुःखाची बाब आहे, कारण एखंडे सर ह्या शाळेतले शिक्षक म्हणून फार चांगलं कर्तृत्व त्यांचं निभवत होते. एकदम त्यांच्या राहण्यात, बोलण्यात, वागण्यात सगळ्यातच कॉमेडी होती. मी कधीही त्यांना बोलले ना, मला फार मजा यायची, हसूही यायचं. ते जर समोर कधी उभं राहिले तरी सगळे मुलं मुली त्यांना हसायचे, कारण ते हसायचे आणि त्यांना राग पण येत नव्हता त्यांना हसल्यावर, काही म्हटल्यावर. आज त्यांची आवर्जून आठवण आली, कारण या दिवसाची असं वाटलं होतं की ह्या दिवशी ते हजर असतील, पण काळ असा आहे की तो कुणालाही घेऊन जातो. आपल्याला जोपर्यंत तो व्यक्ती आपल्या जवळ आहे तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही. ज्या दिवशी तो व्यक्ती आपल्यापासून दूर जाईल त्या दिवशी आपल्याला त्याची जाणीव होती. दादा, मी काय फार दिवस बोलणार नाहीये, फार वेळेस बोलणार नाही. अरे वर बघ, इकडे तो ब्रह्मा फोन ठेवून दे. त्यानंतर ह्या शाळेमध्ये माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत पहिल्यांदा CO कलेक्टर वर्षा मीना या शाळेत आल्या. तो माझ्यासाठी सगळ्यात सुवर्ण दिवस ठरला. ज्यावेळेस वर्षा मीना या शाळेमध्ये आल्या त्यांच्याशी माझं बोलणं झालं. त्यांच्या राहण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये जी स्टाईल होती ना, असं वाटलं की मीही तसंच व्हायचं. त्या दिवशी मला असं माझ्या मनात असं स्वप्न उजळलं की मलाही असंच IAS ऑफिसर व्हायचंय. पण मी कधी हे बोलून नाही दाखवलं. कोणी विचारलं ना काय व्हायचं डॉक्टर, कोणी विचारलं ना काय व्हायचं इंजिनियर, पण मला असं कोणाला सांगावंसं वाटत नाही की मी माझ्या मनात जे आहे ते मी फक्त माझ्याच मनात ठेवते, कोणाला सांगत नाही, काहीच नाही. त्यानंतर सगळ्याच शिक्षकांची ओळख झाली, सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने बोलत गेले. खास करून भवने सर, पहिलाच तो 5वा धडा होता ॲटमचा. पहिल्यांदा मी त्यांचे डस्टर माझ्या डोक्यात लागलं होतं. त्यांनी डस्टर मी उत्तर दिलं आणि माझ्याकडून उत्तर चुकलं. उचललं डस्टर, हल्लं फेकून. फार लागलं होतं, पण त्यावेळेस राग नाही आला मला, कारण उत्तर चुकलं होतं म्हणून. फार उत्तर चुकली, फार डस्टर वगैरे सगळं काही खाल्लं, पण त्यांच्या ज्या मारण्यामध्ये मजा होती ना सर, ती वेगळीच होती आज. आणि त्यांची मी प्रिय विद्यार्थी पण आहे, कारणही तसंच आहे. मॉनिटर आहे वर्गाची, सगळं काम करून देते त्यांचं, मग प्रिय तरी कशी नसणार. म्हणूनच यानंतर मला जर कुणी ह्या शाळेमध्ये असं वाटलं, सगळे शिक्षक फार छान शिकवतात, फार छान मार्गदर्शन करतात, फार छान वक्ते आहेत सगळे शिक्षक, पण ह्या शाळेमध्ये जर छान वक्तृत्व किंवा जर फारच छान जर कोणी सांगत असेल तर ते मला गाडवे सरांचं फार आवडतं. त्यांनी त्यांच्या तोंडातून त्यांनी एकदा एक डायलॉग सांगितला होता, जखम होऊन ती बरी करण्यापेक्षा ती न होऊ दिलेलीच बरी आहे. आणि आता 3 दिवसाआधीच ते ज्यावेळेस स्वर्गावर आले होते त्यावेळेस ते सांगत होते, माणसाने कधी समाधानी असायला नाही पाहिजे, त्यांनी नेहमी प्रयत्न करायला पाहिजे. आणि जर माणूस प्रयत्नशील असेल तर तो कुठल्याही स्तरावर, कुठल्याही लेवलवर जाऊ शकेल. आणि हीच गोष्ट मला तुमची फार आवडते सर. रडू नका सर, मला फार आवडते. त्यानंतर मरकड सर तर अतिउत्तम. ते इंग्लिश फार छान शिकवतात. असं फक्त ते इंग्लिश फार छान शिकवतात आणि त्यांचं जे शिकवणं आहे ते नक्कीच बोरिंग नाहीये, पण ते तुम्हाला वाटतं त्याला ते काय करणार आहे, ते तर आहे. ते सगळं फार चांगलं आहे. सरांचं बोलणं, वागणं, आणि जेव्हा सर मला बोलले फार आदरपूर्वक, ते कोणामध्ये भेद करत नाही, मुलींनाही तसंच बोलतात. त्यांचे खास डायलॉग सनोबरनी फार छान पद्धतीने सांगितले, मला आवडलं बरं सनोबर. त्यानंतर भोंडे सर
शाळेची एक आठवण म्हणून ज्यावेळेस आम्ही जिल्हा स्तरावर मी पहिल्यांदा स्पोर्टमध्ये 9वीमध्ये भाग घेतला होता आणि थालीफेकमध्ये मी तालुका स्तरावर दुसरी आले आणि जिल्हा स्तरावर खेळायला गेले. ज्या दिवशी जिल्हा स्तरावर खेळायला गेलो ते दिवस फार छान गेला. पहिल्यांदा भोंडे सरच्या पैशात काहीतरी त्या दिवशी खाल्लं. त्यांनी येताना आम्हाला जेवण घातलं. फार छान वाटलं सर त्या दिवशी. पठाडे सर तर आमच्या खिशातलेच आहे, त्यांचा काही विषयच नाहीये. पण आज साडी घालून आले, खिसा घरी राहिलेला आहे. पठाडे सरांविषयी तरी काय बोलावं, ते फार छान शिकवतात. त्यांचं बोलणं, त्यांचा राग पण फार छान आहे, मला तर खूप आवडतो. त्यानंतर रामभाऊ वाक्य खिचडी फार छान करतात ते. मला या शाळेमध्ये जर सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात छान काम कोणाचं आवडत असेल ना तर ते काळे मामा आणि चाटे मामा रामभाऊ आहे. खरंच काटे मामा, सॉरी काटे मामा, मला नाव माहित नव्हतं. बरं ऐका, त्यानंतर राव सरांच्याकडे मी फार वेळेस पुस्तकं मागायला गेले आणि त्यांनी दिली पण. फार दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये फार मोठी आणि सगळ्यात जास्त लिस्ट तर माझी असेल पुस्तकाची. पुस्तकं खूप घ्यायचे पण ते मी कधी व्यवस्थित वाचले नाही सर. त्याबद्दल मी तुमची खरंच माफी मागते की मला फार पुस्तकाची आवड आहे पण ते वाचण्यामध्ये कधी कमी वेळ किंवा कधी अर्धच पुस्तक वाचून दिलं, कधी थोडे फार राहिलेले आहेत मागायला वाचायचं. हे सगळं आता दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये मी अग्निपंख हे पुस्तक घेतलं होतं. फार छान होतं आणि ते पूर्ण वाचलं. मला फार छान वाटलं. त्याच्यामध्ये APJ अब्दुल कलाम फार छान म्हणतात, ते नाही सांगणार कारण वेळ नाहीये. आमचे गिरीश सर, खरं सर तुम्ही आम्हाला नव्हते पण तरी त्यांनी आमच्यासाठी वेळ काढून शिकवलं. त्यांना 12वीवर प्रेड घ्यावं लागत होते, पेपर चालू होते तरी ते यायचे आणि प्रेड घेऊन आम्हाला शिकवायचे. खरं सर थँक्यू सो मच. म्हात्रे सरांविषयी तर काय बोलावं. MNSचे पेपर तर ते फार छान घेतात, प्रॅक्टिस वगैरे. 8वी मध्ये पहिल्यांदा त्यांची ओळख झाली होती जेव्हा ओळख ते MNSच्या पेपरच्या टायमिंगलाच झाली होती आपली. त्यानंतर सटाले सर सर्वच एक उत्तर जर चुकलं तर 4 छेड्या. फार मजा येते बरं का त्यांच्या छेड्या खायला. पहिल्या प्रेडला आले त्यावेळेस मी त्यांच्या 4 छेड्या खाल्ल्या होत्या. तुला पण द्यायचा का? आता नका ना रे करू येड्यावानी, ऐका थोडस. त्यानंतर सर्व शिक्षकांशी संबंध आला, बोलले, खूप काही झालं. त्यामध्ये माझ्या मैत्रिणी, मित्र सगळ्यांशी दुश्मनी झाली, भांडणं झाले, सगळ्यांशी गोडही झाले. जर कुणाला काही चुकून माझ्याकडून अपशब्द बोलला गेला असेल, कुणाला चुकून जर माझ्याकडून त्रास झाला असेल, मी बोलल्यानं कुणाला तरी फार वाईट वाटलं, कुठल्या शिक्षकाला, कुठल्या विद्यार्थ्याला, तर मी माझ्या वतीनं तुमची माफी मागते की माफ करा.